सर्वांनाच आवडणाऱ्या या नेत्याचा प्रेम प्रकरणाबद्दल तुम्हाला माहीतच आहे का? हुबेहूब बाळासाहेबांची कॉपी असलेले पुतणे राज ठाकरे आज महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. तर आजही लोकांना त्यांच्या बाळासाहेब दिसतात आणि लहानपणापासून काकासोबत काम करून त्यांनी बाळासाहेबाची काही गण अगदी जसेच्या तसे उचलले. 24 जून 1968 रोजी ठाकरे यांच्या कुटुंबात राज यांचा जन्म झाला आणि बाळासाहेब ठाकरे हे राजकारणी आणि व्यंगचित्रकार होते. तर त्यांचे भाऊ श्रीकांत ठाकरे हे संगीतकार होते. श्रीकांत ठाकरे यांनी आपल्या मुलाचे नाव स्वराज ठाकरे ठेवले. मात्र काकांच्या पाऊल ठेवलेल्या पुतण्याची व्यंगचित्रकार झाला होता. त्यावेळी बाळासाहेबांनी राज यांना सल्ला दिला की व्यंगचित्रकार म्हणून खूप छोटा पाहिजे. जसं की मी बाळासाहेब ठाकरेऐवजी बाळ ठाकरे, तूही स्वराज ठाकरेऐवजी राज ठाकरे एवढंच नाव वापर. पुढे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रसिद्ध नेत्यापैकी राज ठाकरे अत्यंत लोकप्रिय नेते आहेत. राज ठाकरे हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि दबंग प्रतिमेमुळे नेहमीच चर्चेत असतात. राज ठाकरे हे यांच्या रोखठोक भूमिकेमुळे तरुणाईंना तसेच प्रत्येकाला प्रचंड आवडतात. राज ठाकरे आणि यांना बघून अनेक जण घाबरतात. सर्व लोक ज्या व्यक्तीला घाबरतात त्या व्यक्तीला आजवरच्या आपल्या आयुष्यात 2 गोष्टीचा फटका बसला आहे. त्यापैकी म्हणजे एक किडनी हत्या प्रकरण आणि दुसरं म्हणजे सोनाली बेंद्रे प्रकरण. यापैकी दुसरे प्रकरण आजही चवीने चर्चिले जातात. सर्वांनी आवडणाऱ्या या नेत्याचे प्रेम प्रकरणाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? तर नसेल तर जाणून घेऊया. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. हा किस्सा आहे 1900 दशकातला. जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या एका शब्दावर महाराष्ट्र आणि प्रामुख्याने मुंबईतील राजकारण फिरत होते. सगळं बॉलिवूड मुंबईत वसला असल्याने ठाकरे कुटुंबियांच्या सिनेमासृष्टीत अनेक गोष्टी ठाकरेच्या प्रभावात असायच्या. 90च्या दशकातील काळ होता असा जेव्हा ठाकरे कुटुंबातील एक तरुण नेत्याची प्रेम कहाणी प्रचंड चर्चेत असायची. राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे 90च्या दशकात प्रेम संबंधात होते असे आजही म्हटले जाते. सोनाली बेंद्रेचा आग हा चित्रपट पाहून राज ठाकरे वेडे झाल्याचे बोलले जाते. दोघांचे प्रेम जोरात चालू होते. मायकल जॅक्सन भारतात शो करण्यासाठी आला होता तेव्हा सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांच्यासोबत विमानतळावर यांचे स्वागत करण्यात आले होते आणि यावरून दोघांच्या छायाचित्रे आणि व्हिडिओ फुटेजने त्या काळात चांगलीच खळबळ उडवून दिली होती. हा पॉप स्टारला आणि रिसीव्ह करण्यासाठी राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे पारंपरिक लुकमध्ये पोहोचले आणि राज ठाकरेने कुर्ता पायजामा असलेले नेहरू जॅकेट घातले होते तर सोनालीने मराठी साडी नेसली होती. ती केसात गजरा सुद्धा घातला होता. राज ठाकरे यांचे शर्मिला यांच्याशी लग्न होऊनही राज ठाकरे सोनालीच्या प्रेमात वेडे झाले होते असे बोलले जाते. सोनालीच्या बेंद्रेचे फिल्मी करिअरला पुढे नेण्यासाठी राज ठाकरेने खूप मदत केली होती अशाही चर्चा केल्या जातात. दोघे एकमेकाचे मनसोक्त प्रेम करत होते आणि त्यांना लग्नही करत होते. मात्र यात सगळी मोठी अडचण होती की राज यांच्या बाजूने, कारण ते दोघे जेव्हा प्रेमात पडले तेव्हा यांचे लग्न झाले होते. मात्र तरी राज यांनी काही अंशी तयारी केली होती. पण लग्नाची चर्चा जेव्हा बाळ ठाकरेपर्यंत पोहोचली तेव्हा बाळासाहेबांनी तातडीने राज ठाकरेला बोलून घेतले. तू जर पुन्हा लग्न केलं तर पक्षाला याचा फटका बसेल आणि तुझं राजकारण करिअर पण धोक्यात येऊ शकतं हे त्यांनी राजाला परखडच सांगितले. एवढेच नाही तर हा विषय आता संपून टाक असेही सांगितले. बाळासाहेबांचा सल्ला अमान्य करणे हे यांना परवडणार नव्हते. त्यामुळे प्रेमाला रामराम ठोकत राज ठाकरे यांनी राजकारणाला महत्त्व दिले. अशी ही यांची कहाणी.